हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आपण छोले बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी काल रात्री 250 ग्रॅम छोले भिजवून ठेवलेले होते. आता ते आपल्याला उकडायला लावायचे. त्याच्यासाठी एक पोटली करायची असते. त्याच्यासाठी मी 3 कुठल्याही ब्रँडचे चहाचा बॅग्स म्हणजे टी बॅग, 2-3 छोटे तमालपत्र आणि खडे मसाले. त्याच्यामध्ये आहेत कार्डमम पॉड्स, ब्लॅक कार्डमम पॉड्स, क्लोव्स आणि जावित्री आणि स्टार अॅनिस. असं सगळं मी घालणार आणि ते बांधून मी त्याच्यामध्ये शिजायला लावणार. आता हे करताना त्याच्यामध्ये मी आधी पोटली टाकलेली आहे. पोटलीवरतीच मी आता टाकणार आहे सगळे छोले घातले त्याच्यामध्ये. आता मी प्यायचं पाणी ओतणार त्याच्यात. व्यवस्थित सगळं भिजेल असं पाणी ओतून घेतलेलं. छोल्यांना आमची अशी चव काही नसते, त्यामुळे 1 टीस्पून मीठ. आता हे सगळं मी 3 ते 4 शिट्ट्यांना लावणार आणि मग आपण पुढची कृती बघूयात. आता आपण भटुरे त्याचं पीठ मळून घेऊयात. त्याच्यासाठी लागणार आहे अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे, कोणत्याही कंपनीचा घ्या, आणि 1 वाटी भरून गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये मीठ, साखर आणि यीस्ट, ड्राय यीस्ट घालायचं आहे. साखर घातल्याने भटुरे जास्त तेल पित नाहीत आणि यीस्ट घातल्याने छान खमीरी होतात. मीठ स्वादानुसार, स्वादासाठी आपण घालतो. हे आधी आपण सगळं मिक्स करून घेऊयात, सगळीकडे हलवून घेऊयात. आणि आता आपण त्याच्यामध्ये दही, पातळ केलेलं दही आहे. 1 दिवस मी बाहेर ठेवलं होतं, ज्याने ते आंबट होईल. आता आपण लागेल त्याप्रमाणे ह्या पातळ दह्यामध्ये ते मळून घ्यायचं आहे. आता हे मळून झालेलं आहे सगळं. ह्याचा कन्सिस्टन्सी एवढी असते. 750 ग्रॅम मैदा आणि कणिक असं मिळून होतं वजन. त्याच्यामध्ये 750 ग्रॅम मी दही घातलेलं आहे. पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाहीये. आणि आता हे आपण झाकून ठेवूयात, म्हणजे आपल्याला 2 तासांनी कळेल की खमीर कसं आलंय ते. आता हे शिजून झालेले आहेत. त्याच्याच पाणी मी काढून ठेवलेलं आहे, ते मी वापरते. तुम्हाला जर वापरायचं नसेल तर वापरू नका, पण हे जर पाणी वापरलं तुम्ही तर त्याचा टेस्ट छान येते. टोमॅटो छोटे 6 आणि 1 मीडियम कांदा एकत्र त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे आहे कसुरी मेथी, जिंजर गार्लिक पेस्ट आणि जिंजर मी क्रश करून घेतलेला आहे. लाल तिखट, हळद आणि क्युमिन पावडर, छोले मसाला. इथे क्युमिन पावडर आणि कोरिएंडर पावडर आहे. सॉल्ट टू टेस्ट. आणि माझ्याकडे मी बनवून ठेवते रेड चिली ऑइल. तर तुम्ही पण जर बनवून ठेवलं तर कसं बनवायचं मी एकदा दाखवेन, पण मी रेड चिली ऑइल वापरते, म्हणजे रंग चांगला येतो. चला आता आपण कृतीकडे वळूयात. तेल घातलं. तेल किंचित जास्त घालायचं, कारण की चव चांगली येते. तेल आपलं तापतंय. तेल तापलंय. आता त्याच्यामध्ये आपण आधी जिंजर गार्लिक पेस्ट टाकूयात. खूप तेल तापलं की जिंजर गार्लिक पेस्ट तडतड उडते, अंगावरती उडू शकते. म्हणून मीडियम लो फ्लेमला आता आपण
करूयात आपला गॅस आणि हे जिंजर गार्लिक पेस्ट आपण फ्राय करून घेऊयात. त्याचा पूर्ण कच्चा स्मेल जाईपर्यंत हे फ्राय करायचे आहे. आता आपले मसाले ह्याच्यात फ्राय करायला घेऊयात. क्युमिन आणि कोरिएंडर पावडर, लाल तिखट, छोले मसाला, हळद, आता थोडं थोडं पाणी घालून हा मसाला छान शिजवून घ्यायचा. पाणी घातलं की त्याच्यातला जो कटचट स्मेल असतो तो कमी होतो, पूर्णपणे निघून जातो आणि पूर्णपणे आतून छान मसाला शिजला जातो. रेस्टॉरंट स्टाईल चव येण्यासाठी मॅजिक आहे मसाला मॅगीचा व्हेजवाला घालायचा त्याच्यामध्ये. हे पेड प्रमोशन नाहीये, पण मी हे वापरते म्हणून मी हे तुम्हाला सांगते. मसाला आता शिजतो आहे हळूहळू. आता त्याच्यामध्ये आधी मीठ घालून घेऊयात, म्हणजे जे आपलं टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण आहे ते छान आणि लवकर शिजेल. मीठ आधी आपण छोल्यामध्ये पण 1 टीस्पून घातलेलं आहे, ते लक्षात ठेवा. करण्याच्या आधी छोले आणि छोल्याचं हे पाणी आहे ते चेक करा. चेक केल्यावरती तुम्हाला कळेल की मीठ आहे किती घालायचं आहे आपल्याला, त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला. हे छोल्याचं पाणी वापरण्याचं कारण आपले मसाले होते त्या पोटलीमध्ये, त्या पाण्याला एक चांगला सुगंध स्वाद असतो म्हणून ते पाणी टाकून द्यायचं नाही. आणि छोल्याचा सगळा अर्क, त्याचं चव जी आहे ती त्याच्यातच आहे म्हणून. आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालून घेणार आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेणार. आता जेव्हा असं हळूहळू ते शिजायला लागले त्या मोमेंटला आपली कसुरी मेथी टाकायची त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायची. अजून शिजायला वेळ आहे. असंच हळूहळू शिजून वरनं सगळीकडनं तेल आलं पाहिजे. हे जे बुडबुडे आहेत हे मध्येही आले पाहिजेत, त्यावेळेला हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे सगळीकडनं तेल बाहेर आले तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये बॉईल केलेले आपण छोले घालूयात. आता छोले शिजतील. हळूहळू लागेल तसं पाणी घालायचं, नको असेल तर नाही घालायचं, कारण की हीच छोल्यांची कन्सिस्टन्सी असते. आपण जे बाहेर खातो ती हीच कन्सिस्टन्सी असते. हे बघा आपले छोले तयार झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हे आलं घालूयात आणि मिक्स करून घेऊयात.
छोले डन. आता आपण भटुरे बनवूयात. आता आपण भटुरे करून घेऊयात. भटुरे करताना मी आधी जो तुम्हाला सांगितलेलं होतं मळून घेऊयात आपण, ते मळून ठेवलेलं होतं. त्याचे मी कापून छान हे उंडे करून घेतलेले आहेत. 14 उंडे केलेले आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये होताना 18 ते 20 छान मीडियम साईज भटुरे होतात. मला आत्ता 14च लागणार आहेत म्हणून मी 14 उंडे करून घेतलेले आहेत. आता आपण लाटून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. लाटल्यावरती आता त्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊयात. फ्राय करताना कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाही, नाहीतर आतनं भटुरे कच्चे राहतात आणि बाहेरनंच फक्त रंग येतो. सो त्यासाठी हळूहळू मीडियम आचेवरती छान भटुरे फ्राय करायचे. आता एक झाला आहे. आता अजून आपण दुसरा करून घेऊयात. दुसरा असे 2-3 बनवूयात म्हणजे तुम्हाला कळेल. भटुरे हळूहळू शिजतात त्याप्रमाणे ते शिजल्यावरतीच ते चांगले लागतात. कारण की आज जे खमीर झालेलं आहे, जे ग्लुटेन झालेलं आहे, ते ग्लुटेन पण म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं आणि हलका होतो भटुरा. ग्लुटेन यीस्ट घातल्यामुळे. आता मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर जे मी सॅलड सर्व करणार आहे त्याच्यासाठी 2 कांदे आहेत बारीक चिरलेले. क्रश केलेल्या 3 मिरच्या आहेत. थोडी टॅमरिंड पेस्ट आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मी कालवून घेणार आणि त्याच्यात पाणी घालून ते झालं. हे सॅलड म्हणजे तयार झालं. तर हे सॅलड छान लागतं. आता हे आपलं फायनल प्रोडक्ट आहे. छोले भटुरे आणि कुचुंबर. प्लीज एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जितके व्ह्यूज येतील तितके माझ्यासाठी चांगलं आहे. प्लीज हेल्प मी. थँक्यू. हेल्प मी ग्रो माय चॅनल. थँक्यू सो मच.